मराठी हॉरर स्टोरी. नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी हॉरर स्टोरी चॅनेलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत मागील कथेचा उर्वरित दुसरा भाग. कथेचे नाव आहे धूसर जंगलातील गूढ आवाज, भाग दुसरा. चला तर मग सुरू करूया. कथेच्या मागील भागानुसार सर्व गावकऱ्यांना हे कळून चुकलं की हवेलीतील धनसंपत्ती हे खरे रहस्य नाही. खरे रहस्य काही वेगळेच आहे. सर्वांनाच या गोष्टीचं कुतूहल वाटत होतं, पण विषाची परीक्षा का घ्यावी म्हणून सगळेच गावकरी गप्प होते. परंतु एकीकडे महेश आणि सुजाताच्या मनात चलबिचल सुरू होते. महेश आणि सुजाता एक प्रेमी युगुल जोडपे. दोघांनीही आपल्या भावी जीवनाची स्वप्ने रंगवली होती, परंतु ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांना आवश्यकता होती पैशांची. त्यामुळे साहजिकच हवेलीच्या धनसंपत्तीकडे त्या दोघांचं मन ओढ घेऊ लागलं. त्याबद्दल सुजाताने महेशला बोलून देखील दाखवलं. महेशनेही सुजाताला होकार दिला, परंतु महेशच्या मनात एक प्रश्न वारंवार डोकावत होता. तो म्हणजे ती म्हातारी असताना आपण ती धनसंपत्ती कशी मिळवायची. आपल्या मनातील विचार महेशने सुजातासमोर मांडला. त्यावर सुजाता म्हणाली, यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे त्या म्हातारीला संपवणे. ती म्हातारी मेल्याशिवाय त्या हवेलीतील धनसंपत्ती आपल्याला मिळणार नाही. सुजाताचे हे वाक्य ऐकून महेश स्तब्ध झाला. महेश म्हणाला, पण मी त्या म्हातारीचा खून करणार नाही. सुजाता म्हणाली, तुला काही करायची आवश्यकता नाही. जे काही करायचं ते मी करेन. म्हातारी तर आहे ती, किती वेळ लागेल तिला मारायला. दोघांनीही धूसर जंगलातील हवेलीत जाण्याचा मुहूर्त निश्चित केला. अमावस्येच्या काळोख्या रात्री काळे कपडे परिधान करून गुपचूप कोणालाही न माहिती पडू देता धूसर जंगलातील त्या हवेलीत जाण्याचं ठरलं. याबद्दल त्या दोघांनी विनायकलाही काही सांगितलं नाही. त्या दोघांच्या विचारापासून विनायक अनभिज्ञ होता. शेवटी ती अमावस्येची काळोखी रात्र उजाडली. महेश आणि सुजाता दोघे सोबत त्या धूसर जंगलातील हवेलीच्या दिशेने निघाले. एकतर अमावस्येची रात्र, वरून काळे ढग दाटून आले होते. धो पाऊस कोसळत होता. मध्ये ढगांच्या गडगडाटासह विजा कडकडून चमकत होत्या. कसेबसे चाच पडत महेश आणि सुजाता हवेलीपर्यंत पोहोचले. तेवढ्यात आतून एक भयानक आरोळी त्यांच्या कानावर पडली. महेश म्हणाला, हा आवाज त्या म्हातारीचा वाटत नाही. पहिला जो आवाज यायचा त्यापेक्षा हा आवाज जरा वेगळा भासतोय. यावर सुजाताने फक्त मान हलवून प्रतिक्रिया दिली. हवेलीच्या गेटवरच काळी मांजर डोळे विस्फारून त्या दोघांकडे बघत होती. अमावस्येच्या काळोख्या रात्रीत फक्त मांजरीचे डोळे लुकलुकताना दिसत होते. शरीर मात्र दिसत नव्हते. मांजरीचे भयानक डोळे बघून महेश चपापला, परंतु सुजाता मात्र बेधडक दारापर्यंत पोहोचली. तिने मांजरीला हुसकावून लावलं. आज सुजातामध्ये कमालीची हिंमत दिसत होती. तिनेच पुढे सरसावून हवेलीचं दार आतल्या दिशेने ढकललं. कर्र करत दार उघडलं गेलं. सुजाताच्या पाठोपाठ महेशने हवेलीत प्रवेश केला. आत एक मेणबत्ती टिमटिमत होती, पण ती म्हातारी मात्र कुठे दिसत नव्हती. म्हातारी न दिसल्यामुळे दोघांना जरा आश्चर्यच वाटलं. त्या म्हातारीला शोधण्यासाठी
महेशने टॉर्च ऑन केला, पण ती म्हातारी कुठेच दिसली नाही. पुढे गेल्यावर एका राजेशाही खुर्चीवर उचलेल्या साडीमध्ये त्यांना एका स्त्रीचा सांगाडा दिसला. दोघे धडपडून मागे सरकले. टॉर्च फिरवत महेश हवेलीच्या पहिल्या मजल्यावर गेला, परंतु तेथेही कुणी नव्हतं. अचानक सुजाताचा पिंकाळण्याचा आवाज महेशच्या कानावर पडला. तिच्या पिंकाळण्याने महेश जरा जास्तच दचकला. लगबगीने टॉर्च त्याने हवेलीच्या खालच्या दिशेने फिरवला. तेथे सुजाता त्याच्याकडेच बोट करून पाठी बघण्याचा इशारा करत होती. गडबडून महेशने पाठीवळून पाहिलं आणि त्याच्या हातातून टॉर्च गळून पडला. त्याच्यासमोर एक पुरुष सदृश आकृती दिसत होती. घनदाट काळोख असल्यामुळे त्याचे फक्त डोळे लुकलुकताना दिसत होते, अगदी त्या म्हातारीप्रमाणे. ते समोरील दृश्य पाहून महेश पुतळ्यासारखा स्तंभित झाला. त्याच्या अंगात भीतीने कापरे भरले होते. तेवढ्यात त्या पुरुष सदृश आकृतीने महेशच्या खांद्यावर हात ठेवला. या घटनेमुळे महेशच्या शरीरातील संपूर्ण त्राण निघून गेले आणि तो भोवळ येऊन खाली पडला. महेशने त्याचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला, पण गडद अंधार असल्यामुळे त्याचा चेहरा मात्र दिसत नव्हता. तेवढ्यात कडाडून वीज चमकली. खिडकीच्या कवडशातून विजेचा प्रकाश त्या पुरुष सदृश आकृतीवर पडला. त्याचा चेहरा बघून महेश विस्मयचकित झाला. महेश ताडकन उठून उभा राहिला. त्याच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून महेश आनंदाने उद्गारला, "अरे विनायक, तू इथे कसा?" विनायक म्हणाला, "जसे तुम्ही इथे आलात तसाच मी सुद्धा आलो, पण तुमच्या काही वेळेआधी. पण तुम्ही येथे का आलात? निघून जा येथून." महेश म्हणाला, "तू तर माझा जीवलग मित्र आहेस. तुझ्यापासून काय लपवायचं? मी आणि सुजाता येथे धन प्राप्त करण्यासाठी आलो आहोत. तू पण येथे धन प्राप्त करण्यासाठीच आला असशील." विनायक म्हणाला, "हो, मी पण येथे धन प्राप्त करण्यासाठीच आलो होतो. इथे धन आहे, भरपूर धन आहे, पण ते कुणी घेऊन जाऊ शकत नाही." महेश म्हणाला, "का घेऊन जाऊ शकत नाही? आम्ही येथून धन घेऊनच जाऊ. बघूया कोण अडवतं इथे." विनायक म्हणाला, "मी अडवेल तुम्हाला. मी तुम्हाला येथून धन नेऊ देणार नाही." तेवढ्याच सुजाताही वर आली. ती म्हणाली, "तू का अडवणार आम्हाला? का धन नेऊ देणार नाही?" त्यावर विनायक म्हणाला, "कारण या जागेचा आता मी संरक्षक आहे. या हवेलीच्या रहस्याचं मी रक्षण करत आहे." तर मित्रांनो, ती आधीची म्हातारी कुठे गेली? विनायक संरक्षक बनून त्या हवेलीच्या रहस्याचं खरंच रक्षण करत आहे, की महेश आणि सुजाताला फसवण्यासाठी त्याने काही शक्कल लढवली आहे? जाणून घेऊया पुढच्या भागात. कथेचा पुढचा भाग लवकरच प्रदर्शित करणार आहे. यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कथेबद्दल तुमचं मत कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तुमचे मनोरंजन हाच आमचा आनंद आहे. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. तोपर्यंत आनंदित रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.